नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात की मी आज दौंड तालुक्याचे तहसीलदार कार्यालय व तहसीलदार माननीय अरुण शेलार साहेब यांची भेट घेण्याकरता आलो आहे। कारण काही दिवसापूर्वी आमच्याकडे येथील स्थानिक नागरिकांनी तक्रार केली होती की स्वामी चिंचोली गावामध्ये गायरान जागेत अवैध उत्खनन सुरू आहे आणि हे उत्खनन माजी सरपंच सीताराम ननवरे व EVT इन्फ्रा कंपनीचे काही ठेकेदार व सुपरवायझर मिळून त्या ठिकाणचं अवैध उत्खनन करून मुरुम स्वतःच्या कामासाठी ते वापरत आहेत। आर्थिक देवाणघेवाण करून हे सगळं कारस्थान बरेच दिवसापासून चालू आहे। याचा पाठपुरावा करण्याकरता आम्ही आज दौंड तालुक्यात आलो आहोत। स्वामी चिंचोली गावात जाऊन आम्ही त्या ठिकाणची पाहणी केली असता इतक्या मोठ्या प्रमाणात तिथून उत्खनन केलेलं आहे आणि मुरुमांची चोरी झालेली आहे। येथील स्थानिक नागरिकांनी त्याची आम्हाला तक्रार केल्यानंतर आम्ही सर्कल मंडल अधिकारी महेंद्र भोई यांच्याशी संपर्क साधला, यांना याची माहिती दिली। येथील तलाठी अजित पाटील साहेब यांच्याशी आम्ही संपर्क केला, यांना देखील त्याबाबतची आम्ही कल्पना दिली की तक्रार दाखल करून जे दोषी असतील त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा आणि कायदेशीर मार्गाने जे कोणी दोषी याच्यात आढळतील त्यांच्यावरती हा गुन्हा दाखल झालाच पाहिजे, अशी ही मागणी घेऊन आम्ही तहसीलदार साहेबांना देखील भेटलो होतो। आणि त्यांना आता भेटून आम्ही सांगितले तर तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणचं त्या जागेचा त्या गायरान जागेत जे काही उत्खनन झालेलं आहे त्याचा एक रिपोर्ट त्यांनी तयार केलेला आहे। पंचनामा देखील तयार करण्याचं काम सुरू आहे। येथील 2 दिवसामध्ये दोषींवरती कारवाई करण्याचं आश्वासन येथील तहसीलदार अरुण शेलार साहेब यांनी आज काही पत्रकार लोकांना दिलेलं आहे। येथील 2 दिवसामध्ये जे काही उत्खनन झालेलं आहे आणि यामध्ये जे लोक सामील असतील यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन आम्हाला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।